तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता सगळेजण रमाकांत काकांचा राग करतात. ईश्वरी रमाकांत काकांना घरी घेऊन आली म्हणून सगळेजण तिला घालून पाडून बोलतात. अर्णव तर त्यांना घरामध्ये राहू देत नाही आणि सगळ्यात जास्त बोल तर अंजली आणि वल्लरी त्यांना लावते. तेव्हा इथे रमाकांत काका जायला निघालेले असतात. अर्णवला वाईट वाटत असतं, पण काय करावं त्याला कळत नसतं. तेव्हा रमाकांत काका जात असताना ईश्वरी म्हणते, नाही बाबा थांबा, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही आहे. आणि ईश्वरी त्यांच्याबरोबर जायला तयार होते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर कुठे जातेस तू? त्यांना जाऊ दे, तू घरामध्ये चल. ईश्वरी म्हणते, नाही नाही बाबा, तुम्ही एकटं कुठेही जायचं नाही, मी पण तुमच्याबरोबर येणार. ते तिला नको येऊ असं म्हणत असतात, पण ईश्वरी काही ऐकत नाही. तेव्हा इथे वल्लरी आता त्यांच्या तोंडावरती दरवाजा बंद करते आणि म्हणते, अर्णव जाऊ दे त्या दोघांना, गेले तर बरेच होतील. तेव्हा अर्णवला त्या गोष्टीचं वाईट वाटत असतं. त्याला ईश्वरी त्याची बायको त्याच्या आयुष्यामध्ये हवी असते. तर इथे आकाश म्हणत असतो की नम्रता, तो माणूस नक्की कोण होता? नम्रता म्हणते, जाऊ दे, तो माणूस जो कोणी होता, आता सगळं व्यवस्थित आहे ना, तुम्ही उगाच आता डोक्याला टेन्शन घेऊ नका. हे बघा आकाश, मला असं वाटतं की आपण आता घरी गेलं पाहिजे. आई बाबासुद्धा क्लिनिकमधून परत आले असतील ना? तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो नम्रता चल, मी तुला आता घरी सोडायला येतो. नम्रता म्हणते, नाही नको, तुम्ही येऊ नका. तुम्ही मला घरी सोडायला येणार, मग पुन्हा तुम्ही घरी जाणार आणि तुमची आई तुम्हाला रागवेल. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुम्ही आता घरी जा. तुमच्या आई तुम्हाला रागवलेल्या किंवा ओरडलेल्या मला नाही चालणार. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, बरं ठीक आहे, पण ॲटलिस्ट मी तुला गाडीला तरी बसू शकतो ना, एखादी रिक्षा वगैरे तरी बघू शकतो. तेव्हा नम्रता म्हणते, आकाश सर ते बघा, रिक्षा स्टँड तिथेच आहे, रिक्षासुद्धा आहेत, मी रिक्षात बसेन आणि मी जाईन, तुम्ही उशीर करू नका, तुम्ही घरी जा बरं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, बरं ठीक आहे, मी जातो, पण घरी पोचल्यानंतर तू मला कॉल करशील ना? ती म्हणते, हो मी कॉल करेन, पण आता तुम्ही जास्त वेळ इथे थांबू नका, तुम्ही पण घरी जा बरं आणि नीट जा. असं म्हणत असताना इथे आता नम्रता आकाशला मिठी मारते. दोघेजण एकमेकांना प्रेमाने बाय म्हणतात. आकाश आणि नम्रताला दोघांच्या इतकं एकमेकांच्या प्रेमात बघून इथे आता शुभूला वाईट वाटत असतं, कारण त्याला तर नम्रता खूप आवडते म्हणून त्याला वाईट वाटत असतं. तो आता रागाने बघत असतो आणि इथे आकाशच्या डोक्यामध्ये आहे ना, आता वीट घालत असतो, वीट त्याचं डोकं फोडत असतो. पण बरं झालं इथे आकाशचा मोबाईल पडतो आणि तो उचलण्यासाठी तो खाली वागतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता शुभंकरचा नेम चुकतो. आकाश त्याचा हात पकडतो आणि इथे शुभंकरची चांगली धुलाई करतो. शुभंकर तरीसुद्धा त्याचं तोंड ठेचण्याचा प्रयत्न करत असतो. आकाश त्याला खाली पाडतो आणि डोक्यामध्ये असलेलं हेल्मेट बाजूला करतो, पण त्याचं ते हेल्मेट आता काढायच्या आधीच शुभंकर त्याला लाथ मारून बाजूला करतो आणि तिथून पळ काढतो प्रेक्षकांनो. तेव्हा इथे शुभंकरला आता त्याला पकडायचं असतं, पण तो त्याच्या हातातून निसटलेला असतो. इथे आता सगळेजण ईश्वरीला ब्लेम करत असतात की ईश्वरीला काय गरज होती त्या माणसाला घरामध्ये घेऊन यायची. अर्णव म्हणतो, ताई तुझं हे काय चाललं आहे? का तू इथे मी सिंदूरवरती पर्सनल राग काढतेस? ती म्हणते, मी पर्सनल राग काढते? ती त्या माणसाला या घरामध्ये का घेऊन आली चिंटू? तेव्हा मामा म्हणतात, मग तुम्ही तिला घरातून का जायला सांगितलं? वल्लरी म्हणते, एक मिनिट, आम्ही तिला या घरातून जायला सांगितलेलंच नाही आहे, ती स्वतःहूनच घर सोडून गेली, त्याच्यामध्ये आम्ही काय करणार? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मामी, तू आणि ताईने तिच्यावरती पर्सनल राग काढला, ती त्या रमाकांत राजशिर्केला घरामध्ये घेऊन आली, ते तुला दिसलं नाही का चिंटू? अर्णव म्हणतो, हो दिसलं ना, ती त्या माणसाला घेऊन आली ते मला दिसलं, पण म्हणून तुम्हाला तर चान्सच मिळाला ना मी सिंदूरवरती आरोप करण्याचा, तिला इथून घरातून बाहेर काढण्याचा. पण तुम्ही जे काही वागलेत ना ताई, ते मला अजिबात आवडलेलं नाही हां. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, बाबा तुम्ही कुठे जायचं नाही आहे, हे बघा हे घर तुमचं आहे, या घरावरती तुमचासुद्धा
तेवढाच हक्क आणि अधिकार आहे ना? तो म्हणतो हो आहे, पण इथे माझी कुणीही बाजू ऐकून घेणार नाही. माझीसुद्धा काहीतरी बाजू असेल हे कुणीही समजून घेणार नाही. त्यावेळेलासुद्धा माझं कोणी ऐकून घेतलं नाही आणि आतासुद्धा माझं कोणी ऐकून घेणारं नाही आहे. ती म्हणते नाही बाबा, तसं नाही आहे, तुमची बाजूसुद्धा मांडली गेली पाहिजे. अहो, तुम्ही काहीच केलेलं नाही आहे हे मला माहिती आहे. तेव्हा इथे काका म्हणतात, पण ते कुणी काही समजून घेणार नाही. या 20 वर्षांमध्ये मी किती आणि काय काय यातना भोगल्यात ना, कुणाला काही कळणार नाही आहे. तेव्हा इथे आता वल्लरी म्हणत असते की अर्णव, अरे त्या ईश्वरीसाठी अजून आमच्याबरोबर किती वाद घालणार आहेस? त्या ईश्वरीने काय केले तुला कळत नाही आहे का? अरे त्या मुलीने तुझ्या वडिलांना या घरामध्ये आणलं, काही कारण नसताना इतक्या वर्षानंतर त्या खऱ्या गुन्हेगाराला या घरामध्ये का आणायचं? आपल्या सगळ्यांचा शत्रू तो माणूस आहे, त्याला या घरामध्ये आणून तिने चूक नाही केली आहे का? तेव्हा अर्णव म्हणतो चूक केली आहे, पण म्हणून तुम्हाला तिला घरातून बाहेर काढण्याचा अधिकार नाही आहे. तेव्हा रमाकांत काका म्हणतात, ईश्वरी बाळा, अगं माझा संसार उद्ध्वस्त झाला आहे, पण तू तुझा संसार उद्ध्वस्त करू नकोस. काही गरज नाही आहे तुला तुझा संसार उद्ध्वस्त करण्याची. हे बघ, तू एक काम कर, तू जा बरं, तू जा आणि तू तुझा संसार सांभाळ. मी जातो माझ्या मार्गाला, मी माझा मार्ग निवडला आहे. तेव्हा ते म्हणत असतात की इतकी वर्ष मी संन्यास घेतला होता, संसारात परत यायचं होतं, मग माझ्या वाट्याला हा संन्यास का आला? तेव्हा ह्या 20 वर्षात मी काय तकलीफ सहन केली असेल ते माझं मलाच माहिती, या लोकांना ते नाही कळणार. ईश्वरी म्हणते तुम्हाला जशी तकलीफ झाली तशी माझ्या आईलासुद्धा खूप तकलीफ झाली आहे, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही काहीच चुकीचं केलेलं नाही आहे, मग तुम्ही कुठल्या गुन्ह्याची शिक्षा भोगायची? हे बघा बाबा, मी तुम्हाला न्याय मिळवून देईन, मी तुम्हाला हक्क आणि अधिकार तुमचा मिळवून देईन. तुम्ही काहीही चुकीचं केलं नव्हतं हे मी सिद्ध करेन. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, चिंटू, ते आपले वडील आहेत, पण त्यांनी काय गुन्हा केला हे तू विसरलंस का? मग ईश्वरीला माहिती आहे ना, मग तरीसुद्धा ईश्वरीने एवढी मोठी चूक का केली? काय गरज होती तिला हे सगळं करायची? मामा म्हणतात, अगं तिला जरी सगळं माहिती होतं तरी ते तुमचे बाबा येथे विसरून जमणार आहे का तुम्हाला? ती जरी या घरामध्ये त्यांना घेऊन आली असली तरी ते कोण आहेत? तुमचे वडीलच आहेत ना. तेव्हा अंजली म्हणते, ते आमचे वडील असले तरी त्यांनी काय केले आमच्या आईबरोबर ते आम्ही विसरलेलो नाही. आणि काय गरज होती त्या ईश्वरीला अतिशहाणपणा करून त्यांना या घरामध्ये आणण्याची? तेव्हा वल्लरी म्हणते की त्या ईश्वरीने जे केले ना त्याची शिक्षा तिला ती मिळाली आहे. अर्णव म्हणतो, पण मला हे आवडलेलं नाही. तुम्ही तिला घरातून अक्षरशः जायला सांगितलं, मला हे पटलेलं नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, बाबा तुम्ही नका जाऊ. तेव्हा इथे बाबा म्हणतात की नाही, मला जायला हवं, या घराचे दरवाजे माझ्यासाठी कधीच उघडणार नाही. मी तुला म्हणालो होतो ना की मी येत नाही म्हणून, पण तुला असं वाटलं की मी जर इथे आलो तर हे लोक मला ॲक्सेप्ट करतील. पण मी जेव्हा आलो ना तेव्हा मलाही वाटलं की सगळेजण इथे आता सगळं काही विसरून माझा स्वीकार करतील, पण तसं नाही झालं. हे सगळेजण माझ्याकडे रागाने बघत होते आणि त्या संशय नजरेने बघत होते, ज्याचा मला 20 वर्षांपूर्वीसुद्धा त्रासच झाला होता. त्यामुळे आता मी नाही येणार. ईश्वरी म्हणते की या घराचे दरवाजे नक्की उघडतील. तुमचा मुलगा जो आहे ना, कितीही कठोर दिसत असला, कितीही भडकुचन वाटला तरीसुद्धा तो तुमच्यासाठी दरवाजा नक्की उघडेल, मला विश्वास आहे, तुम्ही थोडा वेळ थांबा. तेव्हा इथे अर्णव दरवाजा उघडतो. ईश्वरी, रमाकांत काका मागे वळून बघतात. अर्णव येतो रागारागाने आणि म्हणतो, मी सुंदर, घरात चल, चल घरात. ईश्वरी म्हणते, मी फक्त एका अटीवरती येईन, बाबा घरात आले तरच मी घरात येईन. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, उगाच हट्ट करू नकोस, आधीच तू या माणसाला इथे घेऊन आलीस, ती खूप मोठी चूक केली आहेस तू, आता पुन्हा पुन्हा ती चूक करू नकोस, प्लीज तू घरात चल. ईश्वरी म्हणते, नाही सर, जोपर्यंत तुम्ही तुमच्या बाबांना घरामध्ये घेत नाही ना तोपर्यंत मी नाही येणार. अर्णव सर, तुम्ही सांगा, लग्न झाल्यापासून मी कधी तुमच्याजवळ एक बायको म्हणून हट्ट केला आहे का? कधी तुमच्याकडे मी काही मागितलं आहे का? अजिबात नाही. आता तुम्ही हा तुमच्या बायकोचा हट्ट समजा हवं तर, आणि माझा हट्ट पूर्ण करा, बाबांना घरात घ्या, हवं तर मी तुमच्या पाया पडते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, हे काय करतेस तू? तेव्हा इथे आता रमाकांत काका बघत असतात
की अर्णव त्याच्या बायकोचा किती मान ठेवतो ते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर असा हट्ट करतेस ना तुला माहिती नाही तू किती मोठी चूक करतेस. एक गोष्ट लक्षात ठेव मी सिंदूर, या माणसाला तू घरामध्ये घेशीलही, पण जर काही प्रॉब्लेम झाला ना तर या सगळ्याला सर्वस्वी तू जबाबदार असशील, ही गोष्ट तू लक्षात ठेव. अर्णवने इनडायरेक्टली सांगितलेलं असतं की तो माणूस या घरामध्ये राहू शकतो. आणि तो घरामध्ये जात असताना अंजली म्हणते, अरे चिंटू. अर्णव सगळ्यांना एकच बोट दाखवतो आणि म्हणतो, चुप, सगळ्यांनी गप्प बसा. अर्णवने आता सगळ्यांना सायलेंट राहायला सांगितलेलं असतं. ईश्वरी म्हणते, चला चला बाबा चला. तेव्हा ईश्वरी रमाकांत राजशिर्के यांना पुन्हा एकदा त्यांच्या घरी घेऊन येते. तेव्हा इथे आनंद फक्त एका व्यक्तीला झालेला असतो आणि ती म्हणजे मामाला आनंद झालेला असतो. कारण मामा ही समजूतदार व्यक्ती आहे, प्रेमळ व्यक्ती आहे. त्यांना माहिती आहे नाण्याच्या दोन बाजू असतात. आपल्याला जी एक दिसत असते त्याच्या मागेही एक बाजू असते आणि ती आपण प्रत्येक वेळेला समजून घेतली पाहिजे, ऐकली पाहिजे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, घरामध्ये आल्या आल्या रमाकांत काका म्हणतात की ईश्वरी बाळा, मला आधी देवघरात घेऊन चल. मला देवघरात जाऊन देवाचा आशीर्वाद घ्यायचा आहे. कुठे आहे देवघर? तेव्हा ईश्वरी म्हणते, चला चला बाबा माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला देवघर दाखवते. देवघर बघायला आल्यानंतर रमाकांत काका देवाच्या पाया पडतात आणि इथे देवाचा आशीर्वाद घेत असतात. इतकी वर्ष झाल्यानंतरसुद्धा इथे आता ते आपल्या घरामध्ये संसारात परत आलेले असतात, आपल्या मुळांबाळांमध्ये परत आलेले असतात. त्यांचा परत येण्याचा हेतू आणि त्यांचं कारण हेच आहे की त्यांना स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे. त्यावेळेला जे काही घडलं होतं तो फक्त एक गैरसमज होता. इथे म्हणजे गुन्हेगार प्रवृत्ती होती कुणाची तरी आम्हाला अडकवण्याची. तेव्हा रमाकांत काका म्हणतात की तू हे करून दाखवलंस, पण या घरामध्ये माझी बाजू कोण घेईल? ती म्हणते, मी आहे ना तुमची सून, मी तुमची बाजू घेईन. रमाकांत काका म्हणतात की या लोकांनी ऐकलं पाहिजे की त्यावेळेला मी गुन्हेगार नव्हतो, पण माझी मुलं माझ्यावरती विश्वास नाही ठेवणार. पण तरीसुद्धा तू आम्हाला समजून घेतलंस, तू मला माझ्या घरात परत आणलंस. खरंच म्हणजे तू माझ्या मुलाच्या प्रत्येक वेळेला संकटात उभी राहत असशील ना? ती म्हणते, अर्णव सरसुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात प्रत्येक संकटामध्ये. तेव्हा काका म्हणतात, हे घे, हा देवाचा प्रसाद घे. आणि तिला नारळ देतात आणि म्हणतात, हा देवाचा प्रसाद आहे तुझ्यासाठी, हा घे आणि तुझ्या जवळ ठेव. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते, खरं तर ह्या आशीर्वादाची खूप गरज होती बाबा. तेव्हा ते म्हणतात की तू मला या घरामध्ये घेऊन आलीस, सगळ्यांच्या विरोधात गेलीस माझ्यासाठी. इथेच मला कळतं की तुझा स्वभाव किती प्रेमळ आहे ते. या घराला, चिंटूला तू अगदी चांगलं सांभाळशील. त्यानंतर इथे अर्णव आपल्या रूममध्ये येतो. अर्णवला आता खूप राग आलेला असतो. 20 वर्षांपूर्वी जे घडलेलं असतं ते चित्र त्याच्यासमोर उभं राहतं. कशा पद्धतीने त्याच्या आईने आत्महत्या केली होती, कशा पद्धतीने इथे ती लोकं पोरकी झाली होती आणि ते सगळं अर्णवला आठवतं. अर्णवला खूप जास्त राग येतो आणि अर्णव इथे तोडफोड करायला सुरुवात करतो. तिथे जे आय लव्ह यूचे कार्ड वगैरे ठेवलेले असतात ना, अर्णव टराटरा सगळेच्या सगळे फाडून टाकतो. ते सगळे फाडून टाकतो तेव्हा त्याला आठवतं त्याचे बाबा त्याला म्हणतात की वडिलांचा हात तुझ्या पाठीशी नसतानासुद्धा तू एवढं सगळं अचीव केलंस, त्याचा मला खरंच खूप अभिमान वाटतो आहे. त्यानंतर अर्णव म्हणतो, मी सिंदूर घरात चल. ईश्वरी म्हणते, नाही सर, तुम्ही आधी म्हणा की तुम्ही माझ्याबरोबर बाबांनासुद्धा घरात घ्याल तेव्हाच मी येईन. तेव्हा अर्णवचा नाईलाज होतो. रागाच्या भरामध्ये सगळे इकडे तिकडे फेकून दिलेलं असतं. त्यानंतर इथे अर्णव आता शांत बसलेला असताना ईश्वरी तिथे येते आणि म्हणते, अर्णव सर. तेव्हा अर्णव म्हणतो, 1 मिनिट मी सिंदूर, 1 मिनिट. आज तू जे काही वागलेस ना, जो काही हट्ट केलास तो मला अजिबात आवडलेला नाही आहे आणि त्यामुळेच मला तुझं हे वागणंसुद्धा आवडलेलं नाही आहे. आणि तू आता एक शब्दसुद्धा बोलू नकोस, तुझ्या तोंडातून एकही शब्द काढू नकोस, नॉट अ सिंगल वर्ड, असं तो तिला सांगतो. ईश्वरी आता समजून गेलेली असते की अर्णवला राग आला आहे, तेव्हा ती थोडा वेळ गप्प बसते. इथे अंजली म्हणत असते की आजी बघितलंस ना, आपला चिंटू त्या ईश्वरीच्या किती आहारी गेला आहे, ते बघितलंस ना. तो तर तिला काही बोलणारच नाही ना, कारण तो तिच्यावरती वेड्यासारखं प्रेम करतो, अगदी वेड्यासारखं. ती बोलेल तेच. आणि म्हणून त्याने
त्या माणसाला या घरामध्ये ठेवून घेतलं. वल्लरी म्हणत असते की आता आपला चिंटूच तसा वागल्यानंतर आपण तरी काय बोलणार ना. म्हणून तर त्या मुलीचं फावतं, तिच्या मनाला जे येतं ते ती वागत असते, बरोबर ना. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, अगं पण तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल बोलताय ना ती या घरची सून आहे. आणि अंजली, ज्या माणसाबद्दल तू बोलतेस ते तुझे वडील आहेत, तुला कळतंय का. आणि मला असं वाटतं की ईश्वरी म्हणाली तशी की आपण त्यांची बाजूसुद्धा ऐकली पाहिजे ना. आपण त्यांच्यावरती फक्त आरोप करून मोकळे झालो, त्या फोटोवरती फक्त आपण विश्वास ठेवला. पण त्यावेळेला नक्की काय घडलं होतं हे आपण त्यांना विचारलं. नक्की तुमची बाजू काय आहे हे आपण त्यांना विचारलं का अंजली? नाही ना. मग मला असं वाटतं आपण त्यांना एक संधी दिली पाहिजे. तेव्हा वल्लरी म्हणते का का संधी दिली पाहिजे आपण? मामा म्हणतात कारण त्यांची बाजू ऐकून घेतली पाहिजे. ईश्वरी काही मूर्ख मुलगी नाही आहे, समजदार आहे ती. म्हणून तर ती त्यांना या घरी परत घेऊन आली आहे ना. आणि मला असं वाटतं की आपण आता रागराग करण्यापेक्षा, एकमेकांबरोबर भांडण्यापेक्षा आपण त्यांना एक संधी देऊया. नक्की तेव्हा काय घडलं होतं हे आपण ऐकून तरी घेऊया ना. तेव्हा इथे वल्लरी म्हणते की तुम्ही तर गप्प बसा. प्रत्येक वेळेला अर्णव ईश्वरीच्या वागण्याला तुम्ही दुजोरा देत असता, ते मला काही माहिती नाही आहे का. पण ह्या वेळेला ती मुलगी आणि अर्णव जे काही वागलं आहे ना ते मला अजिबातच आवडलेलं नाही. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जी आपली ईश्वरी आहे ना ती अर्णवला समजावत असते. ती म्हणत असते, अर्णव सर प्लीज शांत व्हा ना. अहो तेव्हा जे काही घडलं होतं ते चुकीचं होतं, मला मान्य आहे. पण मी काय म्हणते, तुम्ही जसं माझ्या आईला समजून घेतलं, माझ्या आईची बाजू ऐकून घेतलीत, तिची बाजू समजून घेतलीत, तसं तुम्ही तुमच्या वडिलांना का समजून घेत नाही? अहो ते तुमचे वडील आहेत ना. जे काही झालं गेलं असेल ते तुम्ही विसरून जा ना. ते अर्णव म्हणतो, झालं गेलं ते सगळं विसरून जाऊ मी सिंदूर. थांब. तो कपाट उघडतो, सगळी खेळणी खाली टाकतो आणि म्हणतो, हे बघ काय आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, हे सगळं काय आहे सर? तेव्हा अर्णव म्हणतो, ही खेळणी आहेत ना लहानपणीची, पण ही खेळणी मी माझं बाळपण जपून ठेवण्यासाठी नाही ठेवलीत हा. मी ही खेळणी ठेवलीत कारण त्या माणसामुळे ना माझं बाळपण एका दिवसात हरवलं. 8 वर्षाचं होतो मी तेव्हा हे सगळं घडलं. हा माणूस आम्हाला, बायकोला सोडून सरळ निघून गेला. जे झालं होतं ते होतं, पण त्याने आम्हाला असं सोडून अचानकपणे जायला नको होतं ना मिसिंदर. त्या माणसाने जे केलं ते योग्य होतं. 8 वर्षाच्या मुलाला काय कळत होतं? त्याने आम्हाला सोडून का जायचं? साधी आमची आठवण आली नाही, मागे फिरून कधी आम्हाला बघावंसं वाटलं नाही. आणि ही खेळणी आहेत ना, ही आठवणी जपून नाही ठेवल्यात. त्या माणसाबद्दल जो माझ्या मनात राग आहे ना, तिरस्कार आहे ना, तो आयुष्यभर तसाच झळझळीत तसाच राहावा ना, यासाठी या आठवणी ठेवण्यात आल्यात. आईवडिलांची म्हणजे इथे वडिलांची आठवण म्हणून नाही. अर्णव आता ईश्वरीला सांगत असतो की त्या माणसाबद्दल माझ्या मनात किती राग आणि तिरस्कार आहे. आम्हाला सोडून सरळ निघून गेला, ते त्या माणसाने योग्य केलं. त्यावेळी त्यांनी आमचा विचार का नाही केला? त्यामुळे त्या माणसाला या घरामध्ये परत घेऊन तू ना खूप मोठी चूक करतेस मिस सिंदूर. त्या माणसाचा मी तिरस्कार करतो, मला राग येतो त्या माणसाचा. आणि त्याला पुन्हा या घरामध्ये तू आणलंस, खूप चुकीचं केलंस. तेव्हा इथे रमाकांत राज शिर्के यांना इथे मामा आता आपल्या रूममध्ये घेऊन येतात आणि म्हणतात की ही बघा, ही तुमची रूम आहे. तेव्हा इथे आता रमाकांत काका म्हणत असतात की कशाला मला या रूममध्ये आणल्यात? मला कुठेही तुम्ही कोपरा जरी दिला असता ना राहायला, तरीसुद्धा तिथे मी राहिलो असतो. ते म्हणतात थांबा AC लावतो. मामा म्हणतात नाही नको नको, AC वगैरे काही नको. रमाकांत काका म्हणतात की आता हे जे ऐच्छिक सुख आहे ना ते मला नकोसं आहे. या सगळ्यापासून मी कधीच लांब निघून गेलो आहे. तेव्हा इथे ते म्हणतात की खाली एखादी घोंगडी हातरूनसुद्धा मी राहू शकतो. फक्त देवाचं नामस्मरण केलं की बस, त्याच्यातच मला सुख मिळतं. तेव्हा इथे मामा म्हणतात की या माणसाला आता बघून कोण म्हणेल का की हा माणूस एका काळी करोडो रुपयांच्या संपत्तीचा मालक होता, असं कोणाला वाटेल तरी? त्यानंतर इथे आता रमाकांत काका आपली आता इथे चादर, एखादी घोंगडी हातरून त्याच्यावरतीच बसलेले असतात. आणि तेव्हा इथे ते देवाचं नामस्मरण करत असतात आणि म्हणत असतात की सात्विका, आज तुझी खूप आठवण येते गं. इथे आपल्या दोघांच्या खूप आठवणी आहेत. मला तुझी खरंच खूप मनापासून आठवण येते. तू असतीस तर निदान या सगळ्यातून मला बाहेर काढलं असतंस ना गं.
कधी या नरकातून बाहेर पडतोय असं झालंय ग मला. तेव्हा इथे या लोकांचा त्यांच्यावरती झालेल्या आरोपांचा त्यांच्या मनावरती इतका खोलवर परिणाम झालेला असतो की त्यांना ते आता नरक वाटायला लागलेलं असतं. त्यानंतर इथे वल्लरी म्हणत असते की छे, जे व्हायला नको होतं तेच झालं. शेवटीला ती ईश्वरी हट्ट करून त्या रमाकांतला या घरामध्ये घेऊन आली. त्याला जर माझ्यावरती संशय आला तर, की 20 वर्षांपूर्वी जे घडलं होतं त्या सगळ्यामध्ये माझाच हात होता हे जर त्याला कळलं तर. त्यानंतर मामा म्हणतात, काय गं वल्लरी, काय झालं, कसला विचार करतेस तू? ती म्हणते, मी कसला विचार करते कसला नाही. तेव्हा मामा म्हणतात की मला माहिती आहे ना, अजून ईश्वरीला कसा त्रास द्यायचा याची लिस्ट तयार करत असशील ना तू मनातल्या मनात. याची लिस्ट तयार करतेस की कशा पद्धतीने आता इथे त्रास द्यायचा ईश्वरीला. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, तुम्ही गप्प बसा हो. मामा म्हणतात, पण मला माहिती आहे तू कसला विचार करतेस मनातल्या मनात. पण एक गोष्ट मी तुला सांगतो वल्लरी. तेव्हा ती म्हणते, काय काय सांगताय तुम्ही? तेव्हा मामा म्हणतात की हेच, की सुप्रियाताई आणि रमाकांत भाऊजी आहेत ना, दोघेही निर्दोष आहेत, निर्दोष. त्या दोघांनी खरंच काहीच केलेलं नाही आहे. दोघेसुद्धा निर्मळ मनाची माणसं आहेत. पण हे ज्या व्यक्तीने केले ना, ही कुणीतरी तिसरीच व्यक्ती आहे. वल्लरी म्हणते, कोण आहे ती व्यक्ती? तेव्हा मामा वल्लरीकडे बोट दाखवतात आणि म्हणतात की ती व्यक्ती मला माहिती आहे कोण आहे ते. तर पुढील भागामध्ये इथे आता ईश्वरी म्हणत असते की हे बघा सर, तुम्ही जसं माझ्या आईला समजून घेतलं की माझ्या आईची एक बाजू आहे, जे काही झालं त्याच्यात माझ्या आईची काही चूक नाही आहे, मग ती बाजू तुमच्या वडिलांची सुद्धा असू शकते असा विचार का नाही करत तू? आणि तसंही तुम्ही माझ्या आईला एक संधी दिलीत ना, मग ती संधी तुम्ही तुमच्या वडिलांना पण द्या. पण मी तुम्हाला खरंच सांगते सर, जो कोणी गुन्हेगार आहे ना, त्या खऱ्या गुन्हेगाराला मी शोधून काढल्याशिवाय स्वस्त नाही बसणार. जो कोणी तो खरा गुन्हेगार आहे ना, त्याला मी शोधून काढणार म्हणजे काढणारच. तेव्हा इथे अर्णवलासुद्धा आता वाटत असतं की आपण कदाचित चुकीचा विचार करतोय. तर इथे अंजली म्हणत असते, अहो आलात तुम्ही, या तुम्ही इथे तुमच्या चेअरवरती बसा, या. तेव्हा इथे आता हेड ऑफ द फॅमिलीची जी जागा असते ना, तिथे अंजली आपल्या नवऱ्याला बसवणार असते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की नाही, इथे आता बसणार बाबा, कारण ही जागा घरच्या मुख्य व्यक्तीची आहे ना, प्रमुख व्यक्तीची आहे. मग बाबा ह्या घरचे हेड ऑफ द फॅमिली आहेत आणि ते इथे बसतील. बाबा या, तुम्ही इथे ब्रेकफास्ट करायला बसा, या. तेव्हा इथे आता बाबा जातात आणि त्या चेअरवरती बसतात. तेव्हा अर्णव त्यांना बघतो. अर्णव म्हणत असतो की तुम्ही सगळेजण ब्रेकफास्ट करा, मला ब्रेकफास्ट नको आहे. आणि तो आता निघून तिथून जातो. ईश्वरी थांबवण्याचा प्रयत्न करते पण अर्णव थांबत नाही. तो आपल्या रूममध्ये सरळ निघून गेलेला असतो. तेव्हा इथे बाबांना खरं तर खूप वाईट वाटतं. जे लोक वागत असतात ना, ते बघून त्यांना वाईट वाटतं.